मी प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला BA भाग 2 तिसऱ्या सेमच्या गृहअर्थशास्त्राच्या विद्यार्थिनींचे वर्गामध्ये स्वागत करते। विद्यार्थी मैत्रिणींनो, काल आपण कर्बोदकाचे प्रकार संपवले आहे की नाही। काल आपण एक बहुशर्करीयचे 3 प्रकार पाहिले। त्याच्या आधी आपण काल ऑनलाईन आपण वर्गामध्ये काय म्हणतात पिरियड घेतला होता। त्या दिवशी आपण बहुशर्करीयचे 3 प्रकार पाहिले। काल मी 3 प्रकारावर तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता। आज आपण कर्बोदकाचे वैशिष्ट्य किंवा त्याचे मी काल म्हटलं होतं की रासायनिक आणि भौतिक गुणधर्म आपल्याला अभ्यासावे लागतील। त्यानुसार रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म अभ्यासल्याशिवाय आपल्याला त्याचा आपल्या आहारामध्ये पोषक घटकच्या दृष्टिकोनातून किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून कसा वापर करायचा हे आपल्याला लक्षात येणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याची रासायनिक आणि भौतिक गुणधर्म जाणून घ्यायचे आहे आणि त्या गुणधर्माचा उपयोग आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये कर्बोदकाचा वापर करताना करायचा आहे। कर्बोदकाचे गुणधर्म मागचा जो मी व्हिडिओ पाठवला त्या व्हिडिओमध्ये खाली दिलेले आहे, ते तुम्ही नंतर पाहून घ्या। सध्या मी तुम्हाला वाचून आणि मग ते समजून सांगते। कर्बोदकाचे 2 गुणधर्म आहे। भौतिक गुणधर्म जे आपल्याला डोळ्यांनी दिसतात त्याला आपण भौतिक गुणधर्म म्हणतो आणि जे आपल्याला जाणवतात, डोळ्यांनी दिसत नाही परंतु ते बदल आपल्याला जाणवतात त्याला रासायनिक बदल असे म्हणतात। तर या बदलांमध्ये आपल्याला सगळ्यात पहिला बदल दिसतो तो म्हणजे भौतिक गुणधर्म आधी आपण वाचून घेऊया, नंतर रासायनिक गुणधर्म पाहून घेऊया। पहिला भौतिक गुणधर्म आहे की शुद्ध कर्बोदके कशी असतात, पांढरी। तुम्ही पहा सगळे साखर कशी दिसते, पांढरी दिसते। म्हणजे शुद्ध स्वरूपात जी कर्बोदक असतात ती कर्बोदक कशी असतात, पांढरी असतात। बहुशर्करीय सोडून इतर सर्व प्रकार हे कसे असतात, चवीला गोड आहे ना। एक शर्करेचे 3 प्रकार गोड आहेत, बी शर्करेचे 3 प्रकार गोड आहेत, परंतु बहुशर्करीय काय आहे, अगोड आहे चवीला आणि असली तरी अगदी नाहीसारखी आहे। म्हणजे त्याची जाणीव आपल्याला म्हणजे जाणीवपूर्वक जर आपण त्याचा टेस्ट पाहिला तरच आपल्याला ती लक्षात येते, अजाणती लक्षात येत नाही। पण तो साखर तुम्ही तोंडात टाकले, तुम्ही त्याला महसूस करा न करा आहे की नाही, परंतु साखर गोड आहे तुम्हाला लक्षात येतं। त्याच्यानंतर त्याचा भौतिक गुणधर्म आहे पाण्यामध्ये ती द्राव्य आहे, पण कोणती, एक शर्करी आणि द्विशर्करीय। पुन्हा या ठिकाणी बहुशर्करीय पाण्यामध्ये विरघळत नाही। काही शर्करांना म्हणजे या 3 प्रकारापैकी काही शर्करांना उष्णता दिल्यास त्या विरघळतात। त्याचा द्रवीभवन बिंदू काढता येतो, म्हणजे किती उष्णतेवर ते पूर्णपणे वितळते हे आपल्याला काढता येतं। परंतु बहुशर्करीला जर उष्णता दिली, कोरडे जर त्याला जाळल्यास किंवा त्याला कोरडी उष्णता दिली तर ते काय होतात, जळतात। म्हणजे काळा कार्बनच उरतो आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन उडून जातो। कारण आपण पाहिलं आहे की कर्बोदक हा कशापासून तर तयार होतो, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून। कोरडं पीठ जर तुम्ही जाळलं आहे की नाही, एखाद्या वेळेस तुम्ही पिठाचा शिरा करायला गेल्या आणि तुम्ही भाजता भाजता जर थोडंसं काय म्हणतात आज जर जास्त असली, तुमचं जर लक्ष नसलं, तुमचं बोलण्यात लक्ष किंवा इतर कुठेतरी लक्ष असं की पीठ काय होऊन जातं, करपून जातं, काळं होऊन जातं आणि एकदा पीठ करपलं की त्याचा पूर्ण पिठाला काय तो वास लागतो आणि त्याच्यामुळे हे त्याचं भौतिक गुणधर्म आहे की काही प्रकारची जी साखर आहे ती पाण्यामध्ये विरघळते आणि विरघळल्यानंतर त्याचा जो विरघळण्याचा जो द्रवीभवन बिंदू आहे तो आपल्याला काढता येतो। परंतु बहुशर्करीय मात्र पाण्यामध्ये विरघळत नाही, पण त्याला जर उष्णता, कोरडी उष्णता दिली तर ते जळतात। परंतु जर पाण्यामध्ये जर टाकले तर थंड पाण्यामध्ये जर तुम्ही पीठ टाकलं तर काहीच होणार नाही, पण जर त्या पिठाला जर उष्णता दिली तर त्यापासून तुम्हाला एक अशी चिक्की तयार करता येते। म्हणजे हे त्याचं काय आहे, भौतिक गुणधर्म आहे। त्याच्यानंतर पुढचं आहे आर्द्रता शोषून घेतात। तुम्ही पहा पावसाळ्यामध्ये मीठ आणि साखर जर डब्बा व्यवस्थित बंद नसेल तर असं वाटते त्याच्यात पाणी पडलं, त्याला ओलसरपणा येतो। हा ओलसरपणा कुठलातला, वातावरणातला। म्हणजे वातावरणातला ओलावा साखर आणि मीठ काय करते, ओढून घेते आणि म्हणून साखर आणि मीठ पावसाळ्यामध्ये थोडंसं हाताला ओलसर वाटतं। त्याच्यानंतर साखरेला पाणी घालून उष्णता दिल्यास ती विरघळते आणि त्याचा वेगवेगळ्या स्तरामध्ये आपल्याला पाक तयार करता येतो। कच्चा पाक,
1 तारी पाक, 2 तारी पाक, 3 तारी पाक आणि गोळीबंद पाक आणि अगदी बत्तासा किंवा गाठीसारखा कडक पाकसुद्धा करून आपल्याला त्याचे स्फटिकही तयार करता येतात. त्याच्यानंतर साखरेला कोरडी उष्णता दिल्यास तिच्या स्थितीमध्ये बदल होतो. साखर तुम्ही पाहिलं असेल, कॅरमलायझेशन हा शब्द ऐकला असेल आहे ना. केक, आयसिंग, आईस्क्रीम, पेस्ट्री याच्या सजावटीसाठी करतात. म्हणजे आपल्याकडे कॅरमलायझेशनची प्रक्रिया कमी केली जाते. म्हणजे साखर आपण पाक तयार करायचा असेल तर पाक जसा पाहिजे असेल, पतला पाहिजे असेल तर आपण पाणी जास्त टाकतो. पण आपल्याला अगदी घट्ट पाक पाहिजे असेल तर त्याला पूर्ण पाणी जाळायला वेळ लागतो. म्हणून आपण काय करतो, अगदी फक्त साखर ओली होईल तेवढंच बेताचं पाणी टाकतो. कारण साखर काय होते, उष्णता लागल्यावर पाण्यामध्ये पाणी टाकलं तर ती साखर काय होते, वितळते. परंतु फॉरेन कंट्रीमध्ये, पाश्चात्य देशांमध्ये साखर नुसती त्या कढईमध्ये टाकतात आणि साखरेला उष्णता देतात. उष्णता दिल्याबरोबर ती पुन्हा वितळते आणि वितळण्याचं जे प्रमाण असतं, वितळल्यानंतरचं त्याचे जे स्वरूप असतं ते आपल्या पाकासारखं नसतं, ते अगदी घट्ट असतं. त्याला ते काय करतात, ते वितळल्यानंतरही त्याला उष्णता देणं सतत सुरू ठेवतात. मग ती अशी काळपट होऊन जाते. जसं शहद असतं किंवा एखादा काढा असतो काळपट, तर तशा प्रकारचा रंग आल्यानंतर ते काय म्हणतात, गॅस बंद करतात आणि तो जो सिरप असतो आहे ना, तो जो द्रव असतो साखरेचा, तो ते काढतात आणि त्याचा सजावटीसाठी केक, आयसिंग, पुडिंग, पेस्ट्री त्यांचे जे गोड पदार्थ असतात ते सजावटीसाठी ते वापर करतात. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला काय म्हणतात, 1 2 3 4 5 6 7 प्रकारचे आपल्याला काय दिसतात, भौतिक गुणधर्म दिसतात. रासायनिक गुणधर्मामध्ये फक्त 3च गुणधर्म आहे. पहिलं आहे जलविघटन. जलविघटन आपण कुठे पाहिलं होतं, ग्लायकोजनमध्ये पाहिलं होतं. ग्लायकोजनचं रूपांतर कशामध्ये, ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये होताना काय होतं, त्याचं टेक्स्ट्रीनमध्ये आपण पाहिलं होतं की पिष्टमय पदार्थाचं अर्धवट जलविघटन होतं आणि नंतर त्याचं रूपांतर डेक्स्ट्रीनमध्ये होतं. तर अशा प्रकारे जलविघटन होतं, त्याचं खमीरीकरण होतं आणि त्याचं क्षपणक, अशा 3 प्रकारचे रासायनिक गुणधर्म आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. भौतिक गुणधर्म आपण पाहिले, आता आपण 3 हे रासायनिक गुणधर्म पाहूया आणि नंतर मग आपण कर्बोदकाच्या कार्याकडे वळूया. जलविघटन, आता पहा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, पहिलं जलविघटन. हा त्याचा कोणता गुणधर्म आहे, रासायनिक गुणधर्म आहे. आणि या गुणधर्मामध्ये त्यांनी आपल्याला खालची माहिती दिलेली आहे. नंबर 1 आहे, शर्करेचे एन्झाईम्सच्या साहाय्याने किंवा आम्लाच्या उपस्थितीत जलविघटन होते आणि निरनिराळ्या शर्करा तयार होतात. एन्झाईम्स आपल्या शरीरामध्ये असलेला एक द्रव पदार्थ असतो, तो साखरेच्या संपर्कात आल्यानंतर किंवा आपण शर्करायुक्त एखादा पदार्थ खाल्ला आणि तो जर त्या एन्झाईम्सच्या संपर्कात आला तर त्याच्या मदतीने आम्लाच्या उपस्थितीत, म्हणजे तिथे जर आंबट पदार्थ, आम्लयुक्त पदार्थ असेल किंवा आम्ल असेल तर त्याचं काय होतं, जलविघटन होतं आणि नंतर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची शर्करा होते. म्हणजे समजा बहुशर्करे खाल्लं तर त्याचं द्विशर्करेत आणि द्विशर्करे खाल्लं असेल तर त्याचं एक शर्करेमध्ये काय होतं, शरीरामध्ये ही प्रक्रिया घडते आणि त्याचं रूपांतर होतं आणि शरीरामध्ये होत असल्यामुळे आपल्याला ती बाहेरून दिसत नाही. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की शर्करेचे एन्झाईम्सच्या साहाय्याने आम्लाच्या उपस्थितीत जलविघटन होते आणि शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा तयार होतात. त्याच्यानंतर तर दुसरं आहे, सुक्रोजच्या जलविघटनामुळे, सुक्रोज म्हणजे आपण जी साखर चहामध्ये टाकतो, जी द्विशर्करेचा पहिला प्रकार आहे सुक्रोज किंवा ज्याला इक्षू शर्करा म्हणतात. ही इक्षू शर्कराचं काय होतं, जेव्हा जलविघटन होतं तेव्हा त्याचे 2 अणू तयार होतात. एक फ्रुक्टोज म्हणजे फलशर्करा आणि दुसरा ग्लुकोज म्हणजे द्राक्ष शर्करा. कारण द्राक्ष शर्करा, फलशर्करा इज इक्वल टू सुक्रोज आहे ना, हे आपण पाहिलं होतं. या 2 एक शर्कऱ्यांचे अणू जेव्हा समप्रमाणात मिसळतात तेव्हा सुक्रोजचा एक अणू तयार होतो आणि त्याच्यामुळे आपण सुक्रोज शरीरामध्ये घेतल्यानंतर किंवा आपण खाल्ल्यानंतर शरीरामध्ये जाऊन त्याचं जलविघटन होतं आणि त्याचं रूपांतर फ्रुक्टोज आणि ग्लुकोजमध्ये होतं आणि नंतर हे अणू तयार होतात आणि यालाच इन्व्हर्शन असे म्हणतात. ही जी साखर पोटामध्ये तयार होते किंवा ही बाहेरही आपल्याला करता येते, याचं जलविघटन बाहेरही करता येतं आणि ही जी साखर तयार होते त्याला इन्व्हर्शन अशी साखर म्हणतात. म्हणजे इन्व्हर्शन या नावाने ही साखर ओळखली जाते. कोणती, सुक्रोजचं जेव्हा फ्रुक्टोज आणि ग्लुकोजमध्ये जलविघटन होतं तेव्हा. त्याच्यानंतर तिसरं कार्य या जलविघटनाचं आम्लाच्या साहाय्याने विघटन झाल्यास पुन्हा त्याचे स्फटिक तयार होत नाही. एकदा म्हणजे जसं बत्तासा आहे, गाठी आहे है ना,
त्याचं जलविघटन झाल्यानंतर त्याचे स्फटिक तयार केले जातात. पुन्हा तर तुम्ही गाठी किंवा पत्ता असा पाण्यामध्ये टाकला तर तो पुन्हा त्याच्यामध्ये काय होतो, विरघळतो. परंतु हे जलविघटन करताना जर आम्लाची उपस्थिती असेल तर मात्र त्याचे स्फटिक तयार करता येत नाही. याचं उदाहरण आहे, आपण पॅक्टिनचं उदाहरण पॅक्टिन अभ्यासताना मी तुम्हाला जॅम जेलीचं उदाहरण दिलं होतं. ते जॅम आणि जेली तयार करताना काय करतात, कुठल्याही फळाचा रस घेतात आणि जॅम करायचा असेल तर गर घेतात आणि जेली तयार करायची असेल तर नुसता त्याचा रस घेतात. त्याच्यामध्ये साखर टाकतात, त्याला उष्णता देतात आणि त्यापासून जॅम आणि जेली तयार करतात. जॅम जेलीपासून साखर वेगळी करता येत नाही, पण बत्तासा आणि गाठीपासून जर तुम्ही त्याला पाण्यामध्ये टाकलं, विरघळतात, त्या प्राण्याला पुन्हा उष्णता दिली की पुन्हा आपल्याला त्याच्यापासून स्फटिक तयार करता येतात. परंतु आम्लाच्या साहाय्याने, कारण तिथे आम्ल पदार्थ नसतात त्याच्यामुळे त्याचं वारंवार तुम्हाला स्फटिक तयार करता येतात. परंतु या ठिकाणी आम्लाचं साह्य असे, कारण फळांमध्ये आम्ल पदार्थ असतो, आंबटपणा असतो आणि त्यामुळे जॅम आणि जेली तयार होते. आणि एकदा जॅम जेली तयार झाल्यानंतर त्याचे स्फटिक, साखरेचे स्फटिक तयार होत नाही. त्याच्यानंतर चौथा आहे, फळांपासून जेली तयार करताना आम्लाचा वापर करतात. म्हणजे जी फळं आंबट नसतात अशा फळांची जेली तयार करताना त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड, लिंबू आहे ना, जे काही आंबट पदार्थ असेल त्याचा वापर केला जातो आणि त्यामुळे फळातील प्रोटोपॅक्टिनचे रूपांतर पॅक्टिनमध्ये होते आहे ना. प्रोटोपॅक्टिन हे काय म्हणतात, याचा प्रकार आहे, प्रथिनांचा प्रकार आहे आणि त्याचं रूपांतर त्या काय म्हणतात आम्ल पदार्थ टाकल्यामुळे काय होतात, पॅक्टिनमध्ये होते. आणि म्हणून या पॅक्टिनमुळे प्रोटोपॅक्टिनला चं रूपांतर पॅक्टिनमध्ये झाल्यानंतरच त्याची जेली चांगली होते. अन्यथा जेली व्यवस्थित घट्ट होत नाही, ती कशी पातळ होईल. जॅम पातळ होतो, जेली पातळ होऊन जाते आहे ना. त्याचं एक विशिष्ट अशी स्वरूप असतं, त्या स्वरूपामध्ये ती येत नाही. आणि ती त्या स्वरूपामध्ये येण्यासाठी जी फळं आंबट असतात त्याच्यामध्ये आपल्याला आंबट वळण टाकायची गरज नाही आहे. परंतु जी फळं आंबट नसतात त्याच्यामध्ये मात्र आपल्याला लिंबूसत सारखे पदार्थ टाकावे लागतात, जेणेकरून त्याची जेली आणि जॅम चांगला आपल्याला तयार करता येऊ शकतो. उदाहरणार्थ पेरू हा आंबट नसतो, परंतु म्हणून पेरूमध्ये आपल्याला पेरूची जेली जर तुम्हाला तयार करायची असेल, पपईची जेली तयार करायची असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सॅट्रिक ॲसिडचा वापर करावा लागतो, जे लिंबूसत नावाने ओळखलं जातं. त्याचा वापर केल्याशिवाय तुम्हाला पेरूची आणि पपईची जेली करता येत नाही. पण संत्रा आणि मोसंबीची जेली मात्र तुम्ही विदाऊट लिंबूसत तयार करू शकता, कारण त्याच्यामध्ये आंबटपणा असतो. आणि या गुणधर्माचा वापर आपल्याला हे जे पदार्थ जॅम, जेली हे सगळे पदार्थ तयार करताना याचे जे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म आपल्याला माहिती असेल तर मग हे पदार्थ तयार करताना आपल्याला काय होते, मदत होते. आणि हे सगळे पदार्थ तयार करताना या सगळ्या गुणधर्मांचा विचार करूनच त्याच्यामध्ये योग्य ते बदल केलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर दुसरा रासायनिक गुणधर्म आहे खमीरीकरण आहे ना. याला किण्वन प्रक्रिया असे म्हणतात. किण्वन मराठी शब्द लक्षात राहिला तर मराठी ठेवा, नाही तर मग खमीरीकरण, फर्मंटेशन ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. तर फर्मंटेशन किंवा खमीरीकरण किंवा किण्वन हे तिन्ही नाव एकाच क्रियेचे आहे, एकाच फंक्शनचे आहे. आणि ही जी क्रिया आहे ती क्रिया पदार्थ आपण जेव्हा भिजवतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, डोसा, इडली, उत्तप्पा, आप्पे, त्याच्यानंतर ढोकळा, हे सगळे पदार्थ तयार करताना आपण काय करतो, पीठ, गरम पाणी आणि ताकाच्या सहाय्याने भिजवतो, त्याला आंबायला ठेवतो. आंबल्यानंतर मग आपण त्याचे पदार्थ तयार करतो. ते पदार्थ कसे होतात, स्पंजी होतात, खुशखुशीत होतात, नरम होतात आहे की नाही. आणि त्याला एक प्रकारची सच्छिद्र अशी जाळी तयार होते आणि त्याच्यामुळे ते पदार्थ खायला चविष्ट वाटतात. आणि ही जी प्रक्रिया घडते तिला खमीरीकरण म्हणतात. ही खमीरीकरणाची प्रक्रिया आपल्याला मुद्दामून करावी लागते. या ठिकाणी खमीर एक प्रकारचा इस्ट किंवा एक प्रकारचा जीवाणू तयार होतो आणि या जीवाणूच्या वाढीमुळे कर्बोदकांमध्ये हे बदल होतात. आणि हे जे बदल होतात ते बदल आपल्या आरोग्यासाठी घातक असतात का? नाही. दुधाचं दही तयार केलं, दही जर तुम्ही मायक्रोस्कोपच्या खाली पाहिलं तर तुम्ही खाणार नाही, कारण त्याच्यामध्ये पण एक प्रकारचे जीवाणू तयार होतात. परंतु हे जीवाणू आपल्या आरोग्याला फायदा करतात किंवा आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात, घातक नसतात. म्हणून आपण काय करतो, हे पदार्थ या पद्धतीने तयार करून खातो. आणि म्हणून फक्त आपण अभ्यासापुरतं लक्षात ठेवायचं. खाण्यासाठी या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला ते पदार्थ किती आवडत असले तरी तुमची खायची हिंमत होणार नाही. म्हणून आपण फक्त अभ्यासापुरतंच याचा विचार करूया. याला किण्वन प्रक्रिया म्हणतात. खमीर व काही इष्ट किंवा जीवाणू आपल्या वाढीसाठी कर्बोदकाचा काय करतात, उपयोग करतात. म्हणजे कर्बोदक खाऊन हे जीवाणू काय होतात, तयार होतात, वाढतात त्या ठिकाणी. आणि त्यामुळे फसफसणे पदार्थ, पीठ, तुम्ही पहा सकाळी ढोकळ्याचं
उत्तप्पाचं, हांडव्याचं आहे की नाही, हे जर पिठं तुम्ही जे आंबवलेले पीठ असतात ते सकाळी उठून पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये अशी तुम्हाला असं ते जाळी तयार केलेली आहे ना, असं स्पंजी दिसतं, म्हणजे स्पंजासारखं दिसतं. आपल्या डस्टरमध्ये स्पंज असतो ना त्यासारखं दिसतं. छोटी छोटी छिद्र असतात, त्या छिद्रांमधनं काय होतं, कार्बन, त्या कर्बोदकामध्ये असलेला कार्बन काय होतो, त्या पदार्थामधला कार्बन हा आंबण्याच्या प्रक्रियेमध्ये बाहेर पडतो. जिथून कार्बन पडतो तिथे छिद्र तयार होतं, म्हणून त्या पिठाला काय येते, अशी जाळी तयार होते. आणि त्याला जर तुम्ही चमच्याने हलवलं तर तुम्हाला रिसर त्याच्यामध्ये जाळी दिसते. आणि मग तो पदार्थ आपण काय करतो, काय म्हणतात, चांगला फेटतो, त्याच्यामध्ये हवा शिरू देतो आणि नंतर तो पदार्थ आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ तयार करतो, जे पदार्थ खायला कसे असतात, स्पंजी किंवा सॉफ्ट होतात. कारण हे सॉफ्ट होण्याच्या मागचं कारण काय असतं, त्या ठिकाणी हे जे जीवाणू असतात ते जीवाणू कर्बोदक खातात आणि आपली स्वतःची वाढ करून घेतात. आणि या जीवाणूंचा आपण आपल्या आहारामध्ये यीस्ट म्हणून उपयोग करतो. सुक्रोजवर खमीरची क्रिया होऊन, सुक्रोज म्हणजे जी साखर असते त्या साखरेवर काय होतं, जी साखर आपण खातो तिला सुक्रोज म्हणतात. या सुक्रोजवर क्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड हा वायू आणि इथिल अल्कोहोल तयार होते. अशा रीतीने अल्कोहोलचे रूपांतर होते. त्यांनी ते एक सिंपल फॉर्म्युला दिलेला आहे. एवढं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. फक्त खमीरीकरण म्हणजे काय, त्याला काय काय नावाने ओळखलं जातं आणि कोणते पदार्थ तयार करतात, आणि त्यातनं एखाद्या वेळेस विचारलं तर कोणता वायू बाहेर पडतो एवढंच विचारलं जाईल, तर फक्त कार्बन डायऑक्साईड लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला लक्षात राहायचं असेल तर इथिल अल्कोहोल तयार होतात. अशा रीतीने अल्कोहोलचे रूपांतर होते. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तरीही चालतं. खाली त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. सुक्रोजवर यीस्टची क्रिया होते, त्याच्यामुळे खमीरीकरण होतं. खमीरीकरण झाल्यामुळे कार्बन बाहेर पडतो आणि कार्बन बाहेर पडल्यानंतर इथिल अल्कोहोल तयार होतं. त्याच्यानंतरचा तिसरा गुणधर्म आहे क्षपणक गुणधर्म. क्षपणकला म्हणतात जळणे आहे ना. तो रासायनिक भाषा असल्यामुळे त्याला क्षपणक म्हणतात, परंतु त्याचा मराठीत अर्थ जर तुम्ही लक्षात ठेवला तर त्याला जळणं असं म्हणतात आहे ना. सुक्रोज व बहुशर्करे सोडून बाकीची सर्व कर्बोदके क्षपणक असतात. म्हणजे सुक्रोज म्हणजे साधी साखर आणि बहुशर्करे याचे प्रकार सोडून म्हणजे बाकीचे 5 प्रकार, एक शर्करे आणि याचे 2 प्रकार आहे ना, हे सगळे काय आहे, क्षपणक असतात. उष्णतेने कर्बोदकाचे विघटन होते. त्यातील पाणीचे अणू हे वाफेतून काय होतात, बाहेर निघतात. वाफ निघाली की ती वाफेकडे जर तुम्ही हात ठेवला तर तुमचा हात ओला होऊन जातो. म्हणजे वाफेमध्ये काय असतात, पाण्याचा अंश असतो. तर हे जे हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतात ते काय होतात, उष्णतेमुळे त्यातनं बाहेर पडतात आणि कार्बन जो असतो तो कार्बन काय होतो, जळतो. आणि उरलेला जो भाग असतो तो काय असतो, कार्बनचा असतो. त्याला आपण काय म्हणतात, क्षपणक असतात. आणि त्यामुळे या ठिकाणी ही प्रक्रिया घडते. त्याच्यानंतर उरलेला जो असतो तो कार्बन असतो. उदाहरण दिले त्याने, साखरेत पाणी घालून उष्णता दिल्यास प्रथम साखर विरघळते, नंतर हळूहळू त्याच्या रंगात बदल होतो म्हणजे पाक होतो. आणि शेवटी जर तुम्ही तो पाक सतत जर गॅसवर ठेवला आणि उतरवलाच नाही तर ती साखर जळते. आणि ही जळण्याची प्रक्रिया होते त्याला काय म्हणतात, कॅरमलायझेशन. कॅरमलायझेशन आपण कुठे पाहिला, भौतिक गुणधर्मामध्ये पाहिला की कोरड्या उष्णतेला साखरेला कोरडी उष्णता दिली तरी कॅरमलायझेशन होतं. आणि जर त्याच्यामध्ये पाणी टाकून जरी त्याला उष्णता दिली तरी कॅरमलायझेशन होतं. कॅरमलायझेशन म्हणजे कथ्या कलरची, डार्क कथ्था, काळपट कथ्था रंगाचा एक लिक्विड पदार्थ तयार होतो, त्याला कॅरमल म्हणतात. आणि हा कॅरमल वेगवेगळ्या प्रकारचे केक, आईस्क्रीम आणि पेस्ट्री सजावटीसाठी वापर करतात. आपले गोड पदार्थ आपण कशाने सजवतो, काही याच्यावर तीळ टाकतो, काही याच्यावर खोबरं टाकतो, काही याच्यावर काजू, बदाम, पिस्ता, चारोळी हे टाकतो आहे की नाही. आपण वेगवेगळे गोड पदार्थ वेगवेगळ्या ड्रायफ्रूट्सनी सजवतो. तसं फॉरेन कल्चरमध्ये किंवा पाश्चात्य देशांमध्ये आईस्क्रीम, पेस्ट्री, पुडिंग हेच पदार्थ खाल्ले जातात. आपल्यासारखे बेसनाचे लाडून, काय म्हणतात, कणकेचे लाडून, रव्याचे लाडू खात नाही. ते याच प्रकारचे पदार्थ खातात. त्याच्यामुळे त्यांच्या सजावटीचे साहित्यसुद्धा वेगळे असतं. तर त्यामुळे आपण या ठिकाणी भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म अभ्यासलेले आहे. आणि या अभ्यासानंतर, रासायनिक आणि भौतिक गुणधर्माच्या अभ्यासानंतर आपल्याला कर्बोदकाचे कार्य पाहायचं आहे. त्याच्यानंतर त्याचे आधिक्याचे काय दुष्परिणाम होतात. कमतरता तर फार कमी होते. कमतरता जेव्हा उपासमारी होते तेव्हाच कर्बोदकाची कमतरता होते, परंतु बाकी इतर वेळेस कर्बोदकाची कमतरता भासत नाही. कारण आपल्या आहारातील कर्बोदकाचा भाग कसा असतो, आपल्या आहारातील ताटामधल्या जेवणामध्ये 70% भाग, 60 ते 70% भाग कशाने व्यापलेला असतो, कर्बोदकाने व्यापलेला असतो. आणि त्याच्यामुळे कर्बोदकाची कमतरता आपल्या शरीरामध्ये कधीही कमी झालेली आपल्याला दिसून येत नाही. आज आपण त्याच्यामुळे
आज आपण कर्बोदकाचे कार्य पाहूया आणि उद्याच्या तासिकेला आपण कर्बोदकाचे पचन साधारण कसे होते आणि अधिक याचे दुष्परिणाम काय होतात, म्हणजे मग आपलं कर्बोदक हा एक पॉईंट जो आपल्याला उष्णता देणारा आपल्या आहारातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे, तो आपण अभ्यासणार आहोत. कर्बोदकाच्या कार्यांचा विचार करताना आपण कर्बोदकाला कशाच्या अंडर अभ्यासले आहे, अन्नाचं कोणतं कार्य करतात म्हणून अभ्यासला, पण उष्णता देण्याचं कार्य करतात. त्याच्यामुळे कर्बोदकाचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे शरीराला कार्यशक्ती, ज्याला आपण काय म्हणतो उष्णता पुरवठा करतात. 1 ग्रॅम कर्बोदक जर तुम्ही आहारात घेतलं, 1 ग्रॅम तर आपण घेत नाही, पण जर तुम्ही 10 ग्रॅम एखादा कर्बोदकयुक्त पदार्थ खाल्ला तर तुम्हाला किती कॅलरी मिळतात, 40 कॅलरी. म्हणजे 1 ग्रॅमपासून आपल्याला 4 कॅलरी मिळतात. हे अंडरलाईन करून ठेवा. ऑब्जेक्टिव्हमध्ये हमखास विचारतात 1 ग्रॅम कर्बोदकापासून इतक्या कॅलरी मिळतात. तर किती कॅलरी मिळतात, 4 कॅलरी मिळतात. भारतीय आहारात जवळपास 65 ते 90% इतक्या कॅलरी कोण देतं आपल्याला आहारातून, कर्बोदक देतात. आणि इतर बाकीचे जे पोषक घटक असतात ते त्यांचं इतर कार्य करतात आणि त्याच्यामुळे भारतीय आहारामध्ये 60 ते 90% इतक्या कॅलरी कर्बोदकापासून मिळतात. मग तो एक शर्करेचे प्रकार असू शकतात, द्विशर्करे असू शकते किंवा बहुशर्करे असतं, पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हा बहुशर्करे यामधला पिष्टमय पदार्थाचा जास्त आपण आपल्या आहारामध्ये वापर करतो, जो गहू आणि तांदळाच्या स्वरूपामध्ये आपण घेत असतो किंवा त्यांचे पदार्थ आपण आहारामध्ये जास्त घेत असतो. कारण कर्बोदकयुक्त पदार्थ काय आहे, किमतीला स्वस्त आहे. बाजारामध्ये किमतीला ते स्वस्त मिळतात. त्याच्यानंतर ते पचायला सोपे आहे. त्याच्यानंतर ते खाल्ल्यानंतर पोट भरलं असं समाधान वाटतं. फराळ करा तुम्ही, साबुदाणा खा, भगर खा, खिचडी खा, आमटी खा, चिक्की खा, किती खाल्लं पोट भरतं पण मन भरत नाही. म्हणजे जे खाल्ल्याचं समाधान आहे ते आपल्याला फक्त आणि फक्त कर्बोदकयुक्त पदार्थ देतात. आणि कर्बोदकची उपलब्धता जास्त आहे, स्वस्त आहे किमतीला. त्याच्यानंतर ते सहज आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होतात आणि त्याच्यामुळे कर्बोदकाचा आपल्या जीवनामध्ये मनुष्य आपल्या आहारामध्ये सगळ्यात जास्त वापर करत असतात. त्याच्यानंतर कर्बोदकचा आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा असल्यास प्रथिनांचा उपयोग कार्यशक्ती किंवा एनर्जी निर्मिती करता न होता कर्बोदक आपली कार्य करू शकतात. म्हणजे सांगायचा उद्देश हाच आहे की कर्बोदक जर कमी असेल तर मग शरीराला उष्णता आणि शक्ती देण्याचं कार्य कोणाला करावं लागतं, प्रथिनांना करावं लागतं. परंतु कर्बोदक जर योग्य प्रमाणात असेल तर मात्र प्रथिनं आपलं कार्य करू शकतात. कारण प्रथिनांचं कार्य काय आहे, शरीराची निर्मिती करणं, शरीरामध्ये काय म्हणतात स्नायूंची निर्मिती करणं. तर हे जे कार्य आहे ते कार्य त्याला व्यवस्थित करता येऊ शकतं. या ठिकाणी आपण थांबूया. याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो पुढचा कर्बोदकाची कार्य आपण पुढच्या पिरियडला पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण पिरियड संपूया. घरी राहा, सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित